नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सेमेस्टर सेकंडमध्ये मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता या विषयाच्या अंतर्गत दुसऱ्या युनिटला आपण सुरुवात केलेली आहे. लीडरशिप, नेतृत्व. आणि त्याच्यामध्ये आपण नेतृत्वाची संकल्पना लक्षात घेतली. नेत्याला मार्ग माहिती असावा, मार्ग दाखवता यावा आणि प्रसंगी त्या मार्गानं जाताही यावं असं आपण बघितलं. किंवा आपण अब्दुल कलाम यांनी काही सूत्र सांगितले आपल्याला, त्याचाही आपण व्हिडिओ पाहिला, महत्त्व लक्षात घेतलं. आता नेतृत्वाचे सिद्धांत आपण अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यातला लिकट 5 स्केल आपण पाहिला. आता त्याच्यातला दुसरा जो सिद्धांत आहे त्या दुसऱ्या सिद्धांताचा आपण आज अभ्यास करतो. तो ब्लेक अँड मुटनचा आहे. याला मॅनेजर ग्रीड असं म्हणतात. व्यवस्थापकीय चौकट असं आपण मराठीत त्याचं रूपांतर केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे. तर हा जो व्यवस्थापकीय चौकट सिद्धांत जो आहे तो 1964 या ब्लेक अँड मुटन यांनी मांडलेला आहे. आता त्यांनी नेत्याच्या वर्तनाचा व्यवस्थापकावर पडणारा प्रभाव दर्शवण्यासाठी व्यवस्थापकीय चौकट योजना मांडलेली आहे. त्यांच्या मते व्यवस्थापकीय चौकटीत नेतृत्वाच्या विविध पद्धतीचं मिश्रण दिसून येत आहे असं त्यांचं मत आहे. व्यवस्थापनाच्या नेतृत्व शैली व पद्धतीचा विचार केल्यानंतर असं दिसून येतं की नेतृत्व शैलीवर व्यवस्थापकाचे गुण, परिस्थिती, कर्मचाऱ्यांची वागणूक आणि त्या व्यवस्थापकाचं वर्तन. म्हणून आता आपल्या या ठिकाणी कोण आहे, नेता कोण आहे, व्यवस्थापक आहे. त्यामुळे व्यवस्थापकाकडं कुठले गुण आहेत, परिस्थिती कोणती आहे, त्याच्या हाताखाली असणारे, त्याच्या समवेत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं वर्तन, वागणूक कशी आहे आणि स्वतःचं वर्तन कसं आहे. गुण वेगळे, वर्तन वेगळं. अशा अनेक बाबींचा प्रभाव जी काही लिडरशिप स्टाईल आहे त्याच्यावरती पडतो, नेतृत्व शैलीवर पडतो. त्यामुळे कोणतीही एक विशिष्ट अशी नेतृत्व शैली सर्व परिस्थितीत लागू होईलच किंवा होतेच असं नाही. मग या बाबींचा विचार केल्यानंतर ब्लेक अँड मुटन यांनी काही सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. आता याच्यामध्ये एक आकृती आहे, ती आकृती आपण पाहूया. याच्यामध्ये थोडंसं मी माझा व्हिडिओ ऑफ करतो म्हणजे तुम्हाला पूर्ण हे दिसेल. आता आपल्याला माहिती आहे जे आडवा भाग असतो त्याला श म्हणतात किंवा एक्स ॲक्सिस म्हणतात आणि ह्याला वाय ॲक्सिस म्हणतात. तिथं वाय ॲक्सिस आहे. मी लिहिलेलं नाही तिथं तरी पण. आता याच्यावरती काय आहे, उत्पादनाचा संबंध आहे. इकडं ज्या वेळेला जातो कमी होतो आणि इकडं जातो त्यावेळेला वाढतो. आणि हा व्यक्तीशी संबंध आहे. खाली ज्या वेळेला येतो तो कमी होतो, वरती ज्या वेळेला वाढतो तो जास्त होतो. म्हणजे जास्त हा शब्द त्याच्यामध्ये व्यक्ती संबंधित असा आहे. उत्पादनाचा संबंध तसा व्यक्ती संबंध उभा असल्यामुळे ते जास्त हे होतं. तर आता आपण इथं 1.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1.9 आपल्याला मुद्दे यातले महत्त्वाचे कुठले आहेत. 1.1, 1.9, 1.5 जो आहे तो, आणि असं हे गेलं इकडं पण 1.9 आलं आहे आणि 9.9 हे याच्यामध्ये आहे. तर ह्या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे, तर ह्या आकृतीमध्ये मुटन यांनी म्हणजे ह्याला व्यवस्थापकीय चौकट असं म्हटले. आता एक्स ॲक्सिसवरती काय घेतले तर उत्पादनाशी असलेला संबंध आणि वाय ॲक्सिसवरती व्यक्तीशी असलेला संबंध त्यांनी दाखवला आहे. आता उत्पादनाशी असलेला संबंध व्यवस्थापनाचे उत्पादन, कार्यपद्धती, कार्यक्षमता इत्यादी बाबींची प्रवृत्ती दर्शवतो. आणि व्यक्तीशी असलेल्या संबंधात कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आश्वासन असेल, आत्मसन्मान असेल, कर्मचाऱ्यांच्यावर विश्वास आधारित जबाबदारी असेल किंवा कर्मचाऱ्यांचे परस्पर संबंध असतील
व त्यांचं समाधान इत्यादी बाबींचा विचार आपल्याला वाय ॲक्सिसवरती केलेला दिसतो. आता व्यवस्थापकांना इतर कार्ये करून घ्यावी लागतात, त्यामुळे त्यांचा कार्याशी आणि व्यक्तीशी संबंधित असतो. म्हणजे कार्य आणि व्यक्ती यांच्याशी येणारा व्यवस्थापकीय संबंध त्यांनी व्यवस्थापकीय चौकटीत 5 प्रकारांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. आता हे 5 प्रकार कोणते? तर हे 5 प्रकार जे आहेत ते 5 प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेतो. त्या बाबीनंतर आपण लक्षात घेऊ. तर त्याच्यामध्ये जे दाखवलं होतं 1.1, मी तुम्हाला काय सांगितलं 1.1 इकडच्या खालच्या कोपऱ्यात होतं. हे काय आहे तर असमृद्ध व्यवस्थापन आहे. असमृद्ध इम्प्रोव्हिज्ड असं म्हटलंय त्याला मॅनेजमेंट. आता आकृतीत 1.1 आता हे तर तुम्हाला इथं दिसतंय पहा, हे 1.1 ही शैली जी आहे ह्याला ही खाली आहे. इकडच्या उत्पादनाचा संबंध पण कमी आहे आणि व्यक्तीचा पण संबंध कमी आहे, त्यामुळे त्याला असमृद्ध व्यवस्थापन आहे. या शैलीत व्यवस्थापकाचा उत्पादन कार्य आणि कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संबंध येतो, त्यामुळे ते आपले संघटनेतील अस्तित्व दीर्घकाळ टिकवू शकत नाही. तुमचा कोणत्याच कामाशी संबंध नाही, व्यक्तीशी संबंध नाही, तर तुमचा टिकाव लागणार नाही. त्यांचं जे अस्तित्व आहे हे अत्यंत कमी कालावधीचं असतं. व्यवस्थापक हे नाविन्य निर्माण करणारे किंवा सर्जनशील नसतात. संघर्ष टाळण्याची त्यांची प्रवृत्तीच नसते, कारण त्यांचा लोकांशी आणि उत्पादनाचा संबंधच येत नाही. कोणत्याही कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा उदासीन नकारात्मक स्वरूपाचा असतो. इतरांच्या आकांक्षा, भावना, अपेक्षा यांची जाणीव त्यांना नसते. त्यांना त्याचं काहीच देणं नसतं. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत, हलतच नाहीत, इकडं पण जात नाहीत आणि वर पण कुठंच जात नाहीत. व्यक्तीशी संबंधित नाहीत आणि कार्याशी संबंधित नाहीत. कौशल्याचा अभाव कदाचित त्यांच्याकडे असतो, त्यामुळे ते कामाकडे दुर्लक्ष करतात. अशा व्यवस्थापकांचे आदेश कोणीही पाळत नाही, त्यांना किंमतच नसते. कमी महत्त्वाच्या दैनंदिन स्वरूपाच्या कार्याकडे फक्त त्यांचं लक्ष देत असतं. त्यामधून म्हणजे आज काय समोर येते ते ढकलायचं पुढे, एवढंच का. आता दुसरा जो त्याच्यातला भाग येतो तो आहे 9.1, म्हणजे हा वरचा 9.1 हा वरचा भाग असणार आहे. इथं आपलं चुकलंय, हे इथं आपलं चुकलंय. 2.1 3.1 असं पाहिजे होतं. इथं 9.1 येणार, इथं आपलं 9.1 हा भाग येणार. ह्या जो भाग आहे इथं हा कार्यव्यवस्थापन आहे. त्याला टास्क मॅनेजमेंट असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? टास्क मॅनेजमेंट. कार्यव्यवस्थापन. इकडच्या बाजूला मला ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिसून येतं आहे तर याला कार्यव्यवस्थापन का म्हटलं तर यामध्ये व्यवस्थापक उत्पादनाला विशेष महत्त्व देतो. काम योग्य नियोजन, नियंत्रणाची योजना त्याने बनवलेली असते. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संबंध आहेत. त्यांचं म्हणणं काय असतं की व्यवस्थापक हा जो मुळात असतो तो हुकुमशाही प्रवृत्तीचा असतो. तो म्हणतो काम झालं पाहिजे. मला त्या व्यक्तींचं काय होतंय, कर्मचाऱ्यांच्या भावना असल्या काय भानगड मला माहीत नाही. अपेक्षित उत्पादन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यावर सतत दडपण असतं, दबाव असतो आणि अनेक प्रकारची भीती त्यांना दाखवली जाते. अत्यंत कडक नियंत्रण ठेवलं जातं. कर्मचारी यंत्राप्रमाणे कार्य ठेवला जातो, त्याचे संबंध लक्षात घेतले जात नाहीत. असे नेतृत्व अल्पकाळात यशस्वी ठरत असले तरी ते दीर्घकाळात प्रभावी ठरत नाही. ते तेवढ्यापुरतं कामापुरतं समोर आहे की काम करतात, तो बाजूला गेला की काम थांबवतात, टिवलेबल करतात, काम टाळणं, चुका करणं, साधनसामुग्रीची संसाधनांची नासधूस करणं हा भाग या ठिकाणी खूप वाढतो. कर्मचारी सातत्यानं त्यांना विचारात घेत नसल्यामुळे ते असमाधानी राहतात आणि कोणत्याही निर्णय प्रक्रियेत पण त्यांना सहभाग नसल्यामुळं संघर्षाला या ठिकाणी मात्र जास्त वाव असतो. आता तिसरा जो येतो तो सामान्य संघ व्यवस्थापन. म्हणजे याच्यामध्ये आपण जो भाग बघतो सामान्य संघ, हे 1.9 आला. याला काउंट्री क्लब मॅनेजमेंट असं त्यांनी म्हटलेलं. आपण त्याला मराठीत सामान्य संघ म्हणतो, काउंट्री क्लब मॅनेजमेंट. आता ह्याच्यामध्ये उत्पादनाकडे कमीत कमी लक्ष दे, कामाकडे कमीत कमी लक्ष, पण कर्मचाऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले.
ही शैली जी आहे ते कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं कर्मचारी स्वतःची जबाबदारी ओळखून स्वतःहून जास्तीत जास्त उत्पादन करतील अशी त्यांची धारणा असते. आपण मोटिवेशन पहिल्या युनिटमध्ये मोटिवेशनमध्ये थेरी एक्स आणि थेरी वाय बघितलेली आहे. त्याची प्रचिती तुम्हाला या ठिकाणी होऊ शकते. आणि अनेकदा कर्मचारी समाधान असूनही उत्पादनाचं उद्दिष्ट पूर्ण करताना आढळत नाही. हा या ठिकाणी सुद्धा दोष आहे. काय दोष आहे? तुम्ही कर्मचाऱ्याकडे जास्त लक्ष देत आहे, पण ते समाधानी त्यांना ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, तरीसुद्धा ते उद्दिष्ट पूर्ण करत नाहीत. आता असं जर असलं की उत्पादनाकडे जास्त लक्ष किंवा कर्मचाऱ्याकडे जास्त लक्ष असं असलं की आपण मध्य साधायचा बघतो. मग मध्य साधतो ज्या वेळेला तो हा 5.5चा मध्य आहे. मग यामध्ये आपण काय करतो की उत्पादन आणि कर्मचाऱ्यांना पण तेवढंच महत्त्व आणि कामाला पण तेवढंच महत्त्व, म्हणजे कोणत्याही घटकाला कमी अधिक महत्त्व दिलं जात नाही. कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाचा असतो. त्यांची मतं, सूचना, म्हणणं, कल्पना स्वीकारण्यात येतात, परंतु योग्य वाटल्या तरच त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात. या नेतृत्व शैलीद्वारे व्यवस्थापन उच्च शिखरापर्यंत पोहोचेल असं वाटत नाही, तो मध्येच घुटमाळात खात राहतो. पण 9.9 जो आहे ह्याला काय म्हटले? सांघिक व्यवस्थापन, टीम मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये काय म्हटलं? हे एक सुसंघटित स्वरूपाचं तंत्र आहे. या शैलीमध्ये उत्पादन, कर्मचारी या दोन्ही घटकावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जातं. व्यक्तिगत व सामूहिक उद्दिष्ट वेगवेगळी असली तरी त्याप्रमाणे कार्यक्षमपणे समन्वय साधला जातो. कर्मचारी सुद्धा सक्रियपणे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. त्यांच्याकडं मानवी दृष्टिकोनातून पाहिलं जात असल्यामुळे ते संपूर्णपणे सहकार्य करतात. आणि त्यातून मग काय होतं? त्यातून मग चांगल्या पद्धतीचं ते सहकार्य करतात, उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून ही नेतृत्व शैली जी आहे ही अतिशय उपयुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिद्धांत आहे ब्लेक आणि मुटन, हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत व्यवस्थापकीय सिद्धांत, चौकटी सिद्धांतावरून काय म्हणता येते? तर व्यवस्थापकांना त्यांचे नेतृत्व शैलीचे विश्लेषण चौकट प्रशिक्षण तंत्राचे आधारे करता येते. विश्लेषण त्यांना या 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 जो चार्ट दिला आहे त्याच्या आधारे करता येतं असं त्यांचं मत आहे. व्यवस्थापकांनी व्यक्ती आणि उत्पादनाशी कशा प्रकारे संबंधित राहिले पाहिजे हे एखादी प्रश्नावली तयार करून आणि त्याचे विश्लेषण करून सुद्धा ठरवता येतं असे ब्लेक आणि मुटन म्हणतात. व्यवस्थापकांना आकृतीत दर्शवल्याप्रमाणे 9.9 स्थितीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असंही ब्लेक आणि मुटन या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करतात. तर हा जो सिद्धांत आहे ब्लेक आणि मुटन, हा सिद्धांत आपल्याला आणखी समजावून घेण्यासाठी एखादं आपल्याला व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय का आपण बघूया. In this particular video, we'll be talking about managerial grid theory. It is again one of the famous theories which have been used in leadership. So let us understand what this theory is all about. So this theory was proposed by Blake and Mountain. That's the first thing. The theory was proposed by Blake and Mountain. What is also important here is that basically this theory is designed on two dimensions. So basically ये दो axis पे बना हुआ है. This is like y axis and this is like x axis. So there are two axes in which on one dimension
we have concern for people, and on the other direction we have our concern for production. So we have here we have concern for people, and on this side we have concern for production. So it is based on two dimensions. और अगर अब इसी को वेल डिफाइन भी करें तो ये बन जाता है concern for people is more like relationship orientation. This is called, so concern for people is more about relationship orientation, whereas concern for production is more like task orientation. It is a 9 by 9 matrix. अभी इसका मैं डायग्राम भी आपको दिखा दूंगा. तो it is basically a 9 by 9 matrix which has 81 positions in which a leader can fall. It has 181 positions. The total number of position is 9 into 9. That is 81 positions in which a leadership style can fall. ये leadership style को निकालने का मॉडल है. याद रखिएगा. The main objective of this model is to identify the leadership style of a leader. Leadership style. Next we have is, out of these 81 styles, the 5 styles which are like the most extreme ones, वो इस मॉडल में हाईलाइट किया गया था. We'll take up in the next slide कि टोटल 81 जो पोजीशंस बन रहे थे उसमें से 5 ऐसे थे. 5 स्टाइल्स वर लाइक दैट वाज लाइक द मोस्ट फेमस वंस, एंड दोस वर लाइक एक्सट्रीम पोजीशंस. तो लेट्स लुक एट द डायग्राम. So this is the diagram. So this is, on one side we have concern for people. So on one side we have concern for people, and on the other side we have concern for production. अब यहाँ पर आप देख रहे हैं कि एक साइड पे 1 से लेकर के 9 तक जा रहा है ये मॉडल, और इस साइड पे भी 9 to 9 जा रहा है. तो मतलब टोटल 9 पोजीशन बन गई, वो बन गई 81 पोजीशंस. देयर आर टोटल 81 पोजीशन इन दिस मॉडल, एंड दीज आर लाइक एक्सट्रीम वंस. 1-1 कोऑर्डिनेट, देन अगेन 9-1 कोऑर्डिनेट, 1-9, 9-9 एंड 5-5. एंड व्हाट आर देयर नेम्ड? उसके बाद लेटर ऑन दिस वर नेम्ड, इनका नाम रखा गया. तो सो 1-1 वाज कॉल्ड एज impoverished leader. 9-1 which is like this one, this 9-1 was called as task oriented leader. Then we have 5-5 which is in the center, which is called the middle of the road. Then we have the corner one, that is called 1-9, that is called country club. And the last one is that right hand side corner 9-9 is called the or team management leader. So these were like 5 coordinates which were like the extreme positions of leadership styles. So we'll take up one by one. So we're taking the first one, that's called coordinate 1-1, and it is also called as impoverished leaders. Impoverished leader की क्या खासियत थी? They were like indifferent managers, completely indifferent. Indifferent का मतलब है इसीलिए mostly ineffective. जब coordinate ही 1-1 है, इसका मतलब दोनों coordinate पर, this is 1-1. So both coordinate, मतलब on this side we have people, on this side we have production. तो ना people के लिए centric है ये leader और ना ही ये production के लिए centric है. That means in 1-1 position, the leader is completely indifferent and ineffective, and they cannot get the job done. वो काम करवा ही नहीं सकते, because ना ही वो satisfy कर सकते हैं लोगों को, ना motivate कर सकते हैं. मतलब दोनों जगह पर these leaders are not at all good for organization, because they are failing at both the extremes. Even they are failing at production level, and they are also failing at people level. तो दोनों लेवल पे फेल हो रहे हैं, and that's why the coordinate is 1-1. Apart from this, the results are completely disorganized, disorganization, dissatisfaction and disharmony. तो इनके अंडर में जितने भी लोग काम कर रहे हैं, they will never be feel happy, because even the organization will get into losses, because the coordinate is 1-1, and they are low on concern for people also, and they are low on concern for production. Next we have is coordinate 9-1, which is also called as task oriented leaders, and basically this is 9-1. So we are talking about प्रोड्यूस और पेरिश. सिंपल, या तो बनाइए या आप you cannot stand off, you cannot stay in competition if you are not producing. So these type of leaders are like autocratic. ये बहुत autocratic होते हैं, बहुत strict होते हैं. बेसिकली इनको काम लेना आना चाहिए. बेसिकली आप अपने स्कूल के टाइम के कोई भी मैथ्स के टीचर याद कर लीजिए. मेरे वाले मैथ्स के टीचर काफी ऑटोक्रेटिक हुआ करते थे, किसी की नहीं सुनते थे. एंड दैट्स द रीजन व्हाई, बिकॉज दे बिलीव इन रूल्स, they have policies, they have procedures, so they are like autocratic. आप मेरे accordingly काम करें. If you are not doing according to me, that means you are not concerned about organization. So इनको काम लेना आता है. Basically in his view, punishment is the effective way of motivating teams. So in his view, basically punishment is an effective way. Basically अगर if you are not doing work as per his wish, then he will give punishment and he will motivate people. Fear होता है. Basically when you are dealing with people who are
autocratic in nature, there is always a fear in the mind of people that if we will not produce or if we will not work as per the wish of this particular leader, then most probably we'll lose our jobs. And that's the last punishment. So salaries cut down की जाती हैं, आपको एब्सेंट कर दिया जाता है, आपके प्रमोशंस रोक दिए जाते हैं, आपको बोनस नहीं मिलता, एंड फाइनली इवन इफ यू आर नॉट डूइंग एज पर द एक्सपेक्टेशंस, you can even lose your jobs. So these are like certain consequences, certain punishment which this kind of leader can give you. The approach is completely production driven, completely, and that's why चूंकि people का concern है ही नहीं, there is no concern at all for people, there is no concern for people, and only concern is for production, and that is the reason why the morale of the people is very low, very low, and their motivation is also very low. Motivation की कोई value नहीं है यहाँ पर, क्योंकि people की कोई value नहीं है. Basically if you are producing good, you are valuable. If you are not producing well, you are not able to. More like industrial revolution का time आप याद कर लीजिए, वहां पर जितनी भी companies थी while the time of industrial revolution, they also work on task orientation leadership, कि आप काम करो, produce करो. If you are producing good, we are good. If you are not producing, there is no concern for people, and this type of leader will struggle to retain high performers. अब जो लोग अच्छे हैं and the people who are really good and like high performers, they will not retain themselves with this kind of leader. वो रुकेंगे नहीं, they will leave organization and they will go to some other organization. Next coordinate is 5-5, which is the center coordinate, which is like this. This is the center coordinate, that's the 5-5. So a middle of the road is like a status quo manager, जो बैलेंस बनाने की कोशिश में लगा रहता है. बैलेंस मतलब he want to create a balance between people and production. दोनों के बीच में बैलेंस बनाने में मतलब ना ही he is very high on concern of people, ना ही he is very low on concern of people, and similarly is for the production also. So that means आपको लगेगा कि ये बहुत अच्छा लीडर है ना, कितना अच्छा, he is doing really good, he is creating a balance between people and production, तो ये अच्छा लीडर है. But this strategy is not at all effective. The reason is कि हमेशा performance mediocre performance निकल कर आएगा. Your organization cannot become a great organization with this kind of leader. ऐसे लीडर्स के साथ कभी ऑर्गेनाइजेशन, एक ग्रेट ऑर्गेनाइजेशन, एक इनोवेटिव ऑर्गेनाइजेशन कभी नहीं बन सकती, बिकॉज इट्स लाइक मीडियोकर परफॉर्मेंस, लोगों से ही बना के चलना, प्रोडक्शन भी ठीक ठाक कर देना. दैट वो सर्वाइवल के लिए तो अच्छा है, इट्स गुड फॉर सर्वाइवल. इनफैक्ट इन इंडिया यू विल ऑलवेज फाइंड पीपल इन द मिडिल ऑफ द रोड, जो दोनों तरफ बनाकर चलते हैं, मैनेजमेंट से भी उनकी बन रही है, एम्प्लॉइज से भी उनकी बन रही है, इस तरह का. एंड दैट्स द रीजन व्हाई वी लैक ऑर्गेनाइजेशंस एट ग्लोबल लेवल. On the other side, the leader is highly diplomatic in nature. जो लीडर है प्योरली डिप्लोमेटिक है, मेरी हाँ को हाँ ना समझो, मेरी ना को ना समझो, इस तरह का लीडर है. दैट मीन्स द पीपल, वो लोगों की बात जब लोग उनसे कुछ कहने आते हैं तो उनमें हाँ में हाँ मिला देता है, जब मैनेजमेंट उससे कुछ कहती है तो उसमें हाँ में हाँ मिलाता है. लाइक हाईली डिप्लोमेटिक इन नेचर. Then the next coordinate is country club. Now this is country club is this one. This is 1-9. So 1-9 is like highly concerned for people. So they are too friendly and highly concerned to people. Like बहुत ज्यादा लोगों से दोस्ती यारी है, and बहुत ज्यादा लोगों की चिंता भी करते हैं as compared to any other leader. And the work environment बहुत रिलैक्स हो जाता है, बहुत ही ज्यादा. एंड जितने भी लोग काम कर रहे होते हैं वो कभी लीडर की बुराई नहीं करते. उसका रीजन क्या है, लेकिन प्रॉब्लम क्या है, he lacks direction and control. लोगों को कंट्रोल नहीं कर सकते. सिंपल सी बात है, अगर आपके एम्प्लॉइज आपके फ्रेंड हो गए, आप उनसे काम नहीं ले सकते. सिंपल. तो अगर एक लीडर है और आप कंट्री क्लब में हैं, मतलब यू आर टू मच कंसर्न्ड अबाउट पीपल, तो आप एक बात समझ के चलें दैट यू कैन नॉट टेक वर्क फ्रॉम देम. वो आपको फॉर ग्रांटेड लेते हैं, वो आपकी लीडरशिप स्टाइल को की कोई वैल्यू नहीं करते, एंड दैट्स व्हाई इट इज वेरी डिफिकल्ट टू गेट थिंग्स डन फ्रॉम पीपल. On the last, we have 9-9, which is the last extreme, and this is like high concern for production and high concern for people. This is like one of the कहते हैं ना, the best and the most effective leadership style. And because in this situation the leader is highly concerned for people also, and he has high concern for production also, and the leader is passionate, who's really passionate for his work, and he's working like anything, and people also admire his work, people trust him. But the problem with this leadership style, ये बहुत ही rare species है, मिलेगा ही नहीं आपको. You will hardly find such leaders जो 9-9 coordinate पर लाई करते हैं. Otherwise it is really difficult to find a leader who is a team management leader. So thanks for watching this video. This was all about managerial grid theory.